मैनावतीला समजावून सांगणे फार अवघड आहे. राजवस्त्र परिधान केली, भिक्षेचा त्याग करून तिच्यासोबत भोजन केले, तरीही तिच्या अपेक्षा काही संपत नाही. हे गुरुवर, हे सद्गुरु, मी काय करू? आज तुमची प्रार्थना करायलाही वेळ मिळाला नाही. ही झोळी आहे काही घेण्यासाठी नाही, तर समस्त सृष्टीला देण्यासाठी आहे. तुझा प्रवास सोपा नसणार आहे. गोरक्ष, भिक्षा मागण्यासाठी दारात जो कोणी येईल त्याला भिक्षान्न देणे हा धर्म समजला जावा. नाथ परंपरेचा पाया रचला आहे आणि आपण वेगाने पुढे जातो आहोत. जोपर्यंत आपण शिखर गाठत नाही तोपर्यंत माझे लक्ष तुझ्यावर निश्चित आहे. मनुष्याला या सृष्टीत हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार नाही. या सृष्टीचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे आणि मनुष्याने ते समजून घेतले पाहिजे. जीवसृष्टीची स्वतःची अशी एक शृंखला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य जर ती शृंखला तोडायला जाईल तर मोठ्या विध्वंसाला सुरुवात होईल. मला अस्वस्थ का वाटत आहे? मला असं कोण ओढतंय? काहीतरी होतंय मला. नाही, मी कालपासून बघते तू काही बोलत नाही. काय झालं? काही नाही. असं काय ग माई? आम्ही तुला सगळं सांगतो, पण मग तू आम्हाला का सांगत नाही? मला जी काळजी आहे ना ती सांगून काही उपयोग नाही. अगं, तू आम्हाला सांगणार नाही तर कळणार कसं? कळू तरी दे. देवीनी आणि नाथांनी विवाह करायला हवा. अगं, मग यात काळजी करण्यासारखं काय आहे? कसं आहे ना रोहिणी, विवाह झाल्याशिवाय या नात्याला काहीच अर्थ नाही. माई, हे तू सरळ देवींशी का बोलत नाही? कसं बोलणार? विषय नाजूक आहे. हो, पण त्यांनी पण ह्याचा विचार केलाच असेल ना. म्हणूनच मी काही बोलले नाही. पण मी सांगू का माई, तू हे देवींशी बोलायला हवं. कसं आहे ना रोहिणी, देवी साम्राज्ञी आहेत आणि आपण फक्त सेविका. मी काही विचारलं आणि त्यांना आवडलं नाही तर? माई, असं काय करतेस?
आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. मी सांगते, देवी रागवणार नाही. माझी तर खूप इच्छा आहे त्या दोघांचा विवाह व्हावा. मैनावतीची अपेक्षा आहेच की मी तिच्या सोबत राहावं. ज्या अर्थी मी तिला वचन दिले त्या अर्थी मला तिच्या सोबत राहावे लागणारच आहे. त्यामुळे त्यावर अधिक विचार करून काही उपयोग नाही. परंतु गोरक्षला जेव्हा हे समजेल तेव्हा तो काय विचार करेल, त्याला कसे समजावून सांगू. जगाला तर मी समजावून नाही सांगू शकणार, परंतु नाथ परंपरेतल्या माझ्या शिष्यांना हे नक्की काय आहे, मी स्त्री राज्यामध्ये येऊन असे का वागलो, हे सांगावे लागणारच आहे. सजून नवा शृंगार मी गाते, सजून नवा शृंगार मी गाते. सगळं कुशल आहे ना? हो, परंतु माईंना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय म्हणून आम्ही आलो. कशाविषयी? खरं तर त्यांना भीती वाटते, तुम्हाला आवडलं नाही तर शिक्षा व्हायची. माई, आजवर मी तुमच्याशी अशी कधी वागलीये का? तसं नाही देवी, पण हा विषय तुमच्या आणि नाथांशी संबंधित आहे. मग लवकर सांग. देवी, तुमचं आमच्या सगळ्यांवर प्रेम आहे, त्यामुळे शिक्षेची भीती नाही. माई, तर सांग ना. देवी, माझी अशी इच्छा आहे की श्रीनाथ आणि आपला विवाह व्हावा. ही माझी सुद्धा इच्छा आहे. मी म्हणाले होते ना माई की तू विचारताना काळजी करू नकोस म्हणून. देवी, मग यापुढे आपण काय ठरवले आहे?
श्रीनाथ हे थोर योगी आहे, त्यांना इथवर आणणं सोपं नव्हतं. आत्ता कुठे मी त्यांच्याशी बोलायला लागलीये. आम्ही एकत्र भोजन करत आहोत, त्यासाठी त्यांना तयार करणं खूप अवघड गेलं. ते विवाहाला नाही म्हणायचे नाही, परंतु मला वाटतं सगळं त्यांच्या इच्छेनुसार व्हावं. देवी, मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजले. हे ऐकून फार बरं वाटलं. हे नातं आयुष्यभरासाठी आहे, त्यामुळे याचा पाया जेवढा भक्कम असेल तेवढाच सुंदर त्याचा कळस होईल. देवी, आणि ह्याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलला आहात ना? नाही अजून. मग देवी, आपण याविषयी लवकरात लवकर त्यांच्याशी बोलावं असं मलाही वाटतं. राज्यात सगळ्यांना खूप आनंद होईल. तुम्ही लवकरात लवकर त्यांच्याशी बोलावं अशी आमची इच्छा आहे. काही गोष्टी या अपरिहार्य असतात, त्यांना ओलांडून पुढे जायचं म्हटलं तर शक्य नसतं. मैनावती, मला तुझ्यासोबत राहायचं आहे हे मी स्वीकारलेलं आहे, आणि आता मला माझ्या निर्णयाचा खेद होत नाही. हे घडण्यालाही निश्चित काहीतरी कारण असणार. मला तुमच्याशी जे बोलायचं आहे त्यासाठी आता मला शब्दच सापडत नाही. माझ्या मनाची काय अवस्था झाली आहे हे मी तुम्हाला कसं सांगू. खरं तर तुम्ही मला विचारायला हवं, पण मीच तुम्हाला विचारणार आहे. एकटेच आहात? मला सांगायचं होतं ना, मी आले असते. तुम्ही काही बोलतच नाही. काही झालंय का? नाही, काही नाही. एक महत्वाचा विषय होता, तो बोलू का? एकाच राजवाड्यात राहून आपण परक्या माणसांसारखे राहतो. मला असं वाटतं आपण एकत्र राहावं आणि त्यासाठी विवाह करावा. मैनावती, मला तुझ्याकडून हे अपेक्षित होतं, त्यामुळे माझ्या मनाची तयारी झाली आहे. याचा अर्थ तुम्ही विवाह करायला तयार आहात? मी वचन दिलं आहे, त्यामुळे नकार देण्याचा मला अधिकार नाही. याचा अर्थ तुम्ही वचनात आहात म्हणून विवाह करणार आहात का? तसं नाही, परंतु जे विधी लिखित आहे ते मी स्वीकारायचं ठरवलं आहे. तरीही माझा प्रश्न तोच आहे, तुम्ही हा विवाह का करणार आहात? वचनात आहात म्हणून?
की माझ्यावर प्रेम आहे म्हणून. जेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा विवाहाची तिथी आपण निश्चित करूयात. मी खूप स्वप्न घेऊन आले होते. तुम्ही माझा असा स्वप्नभंग कराल असे वाटले नव्हते. ज्या नात्यात प्रेमच नाही त्या नात्याला काय अर्थ आहे? देवी, काय झालं? आपल्या डोळ्यात पाणी? काही नाही, प्राक्तन असतं ज्याचं त्याचं. देवी, सकाळपर्यंत तर सगळं ठीक होतं. तुम्ही आधी डोळे पुसा बघू. हो ना, एखाद्या सेविकेने आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर राजधानीत उगाच चर्चा होईल देवी. काही गोष्टी किती लपवल्या ना तरी त्या लपून राहत नाही. आपण किती विचार केला ना तरी आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. देवी, श्रीनाथांसोबत काही झालंय का? देवी, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. आम्हाला तर वाटलं आपण विवाहाची सूचना घेऊन येतात. विवाह होईल की नाही ठाऊक नाही. देवी, आपण रागात आहात म्हणून म्हणत आहात. विवाह कार्य म्हटलं म्हणजे अडचणी येणारच. प्रश्न तो नाही. प्रेम हे मागून मिळत नसतं. आणि ज्याला न मागता मिळतं ना तो भाग्यवान असतो. मलाच नाही, या संपूर्ण स्त्री राज्याला शापच असावा. देवी, आम्ही श्रीनाथांशी बोलू का? त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. माई, तुला काय वाटतं? आपण श्रीनाथांशी बोलायचं का? हो, बोलायला हवं. पण करायला जायचं एक आणि व्हायचं भलतंच. असं नको व्हायला. नाही, तसं काही नाही होणार.